महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह जे आहेत ती उपस्थित केलेली पाहायला मिळाली। अजितदादा पवार यांचा अपघात झालाय की घातपात झालाय अशा प्रकारचे देखील प्रश्न सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांकडून देखील केलेले पाहायला मिळाले। आज होळीचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा होतोय, मात्र अजित पवार यांच्या निधनाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आणि ज्या विमान कंपनीतून किंवा ज्या विमानातून त्यांचा अपघात झाला अशा VSR कंपनीची होळी या ठिकाणी दहन करण्यात येणार आहे। मी चंदनवाडी विभागामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी देखील पाहू शकताय ज्या ज्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलं, मध्ये राज ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार असतील, संजय राऊत, त्याचप्रमाणे सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेत ज्यांनी आवाज उठवला असे रोहित पवार यांचे जे काही प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांच्या भूमिका आहेत त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आणि आपल्यासोबत ज्यांनी ही होळी जी आहे ती दहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा ज्यांनी या VSR कंपनीचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ही होळी बनवण्यात आलेली आहे असे आपल्यासोबत महेशजी कदम आहेत। सर, एकीकडे अजितदादांचं निधन होणं, अपघाती निधन होणं या सगळ्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत। जनता या सगळ्या संदर्भात संभ्रमात आहे। सर्वप्रथम राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना ठाणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। आज तुम्ही जे बघताय ते VSR कंपनीच्या विरोधात निषेधाची होळी आहे, कारण का आज एक महिना एक दिवस संपला, आपल्या महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व आपण गमावलेलं आहे। सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात 24 तास घरात असलेले नेतृत्व होतं स्वर्गीय अजितदादा पवार। त्यांच्यासारखं नेतृत्व गमावून सुद्धा 32 दिवस झाले, अजूनही ह्या VSR कंपनीच्या विरोधात शासनाने कुठलीही चौकशी समिती नेमली नाही। मुळात ज्या VSR कंपनीच्या विमानातून अजितदादांचा अपघात झाला, हा अपघात आहे का घातपात आहे हे 12.5 कोटी जनतेच्या मनामध्ये आहे, ते तुमच्या माझ्या मनात आहे। तेच सगळं मी आज पोटामधून जे ओठावरती आणलेलं आहे आणि निषेधाची होळीच आम्ही पेटवणार आहोत। पण ह्या होळी बरोबर आम्ही या होलिका मातेला एक गाणं पण घालणार आहे की लवकरात लवकर हे चित्र स्पष्ट करून स्वर्गीय अजितदादा पवारांचा नक्की घात झालाय का अपघात झालाय हे महाराष्ट्र जनतेसमोर लवकर मांडून लवकरात लवकर अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा वेळ आलेली आहे। नक्कीच, एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेले आहेत। सरकार FIR का नोंदवून घेत नाही, कबूतर चोरीचा FIR झाला मग दादांच्या अपघाताचा का नाही, अशा प्रकारचे सवाल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अजित पवारांचा घात की अपघात अशा प्रकारचे देखील फलक लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे अजित पवार यांच्या निधनाला एक महिना एक दिवस उलटून गेल्यानंतर देखील या सगळ्याचा उलगडा होत नाहीये आणि याचमुळे ही प्रतिकात्मक होळी जी आहे ती VSR कंपनीची ठाण्यामध्ये दहन होणार आहे। कुणाल बोलटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।